नमस्कार. मी एक महाराष्ट्र सैनिक. आत्ताच मी बातम्या पाहत होतो. बातम्यात पाहिलं की उद्धव साहेब स्वतंत्र लढणार आहेत, स्वबळावर लढणार आहेत. अत्यंत मनाला आनंद झाला. महाविकास आघाडीतून बाहेर पडले. उद्धव साहेब महाविकास आघाडीतून बाहेर पडले. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव साहेब आज अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीतून बाहेर पडले. अत्यंत मनाला आनंद झाला. जी बाळासाहेबांची शिवसेना होती, जी बाळासाहेबांची शिवसेना होती, ती आज आठवते. बाळासाहेबांचे विचार आठवले. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून नाही बसणार असं म्हटले होते. बाळासाहेब ठाकरे म्हटले होते की काँग्रेसच्या मांडीला मांडीला लावून बसणार. आज उद्धव साहेबांनी आमचं मन जिंकलं. उद्धव साहेबांनी आज आमचं मन जिंकलं. निवडणुकीत हार झाली म्हणून बरोबर तुम्ही स्वबळावर लढायला आले. मनात होतं आमच्या की उद्धव साहेबांनी स्वबळावर लढलं पाहिजे. जसं राजसाहेब स्वबळावर लढतात ना, तसं तुम्ही पण स्वबळावर लढलं पाहिजे. नाहीतर भाजप संघ मैत्री केली पाहिजे. आपले हिंदुत्ववादी विचार मांडले पाहिजे. हिंदुत्ववादी विचाराची संघटना आहे आपली. हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष आहे आपला. आणि या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून नाही बसलं पाहिजे. यासाठी महाविकास आघाडीतून उद्धव साहेब आज बाहेर पडले आणि स्वबळाचा नारा दिला. मनाला अत्यंत भारी वाटलं. मी मनसैनिक असून मनाला अत्यंत भारी वाटलं आणि शिवसैनिकांना बी मनाला अत्यंत चांगलं वाटलं असेल. बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला परत एकदा पाहायची. जी बाळासाहेबांनी जी शिवसेना उद्धव साहेबांकडे दिली होती ना, ती शिवसेना आम्हाला परत एकदा पाहायची. जशी बाळासाहेबांकडे शिवसेना होती ना, ती शिवसेना उद्धव साहेबांकडे आम्हाला हवी. उद्धव साहेबांनी ती चांगली चालवावी आम्हाला अपेक्षा आहे. हिंदुत्वाचं वळण घेऊन चालवावी अशी अपेक्षा आहे. अत्यंत मनाला आनंद वाटला. राजसाहेबांनी उद्धव साहेबांनी एकत्र आलं पाहिजे, ही एक आमची भावना आहे. ही पण पूर्ण होईल अशी आशा करतो. आणि आजचा हा निर्णय उद्धव साहेबांचा हा खूप आवडला. संजय राऊतांनी सकाळी सांगितलं की आम्ही स्वबळावर लढणार आहे. ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आल्यात ना, ते स्वबळावर लढणार आहे. आणि ही येणारी प्रत्येक निवडणूक आहे त्यांनी स्वबळावर लढली पाहिजे. प्रत्येक पक्षाची ताकद कळेल. अशाने प्रत्येक पक्षाची ताकद कळेल. जी मनसेला नाव ठेवतात ना, तेव्हा कळेल की स्वबळावर लढल्यावर काय होतं. आणि उद्धव साहेब जी स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे ना, स्वबळावर लढलं पाहिजे स्वबळावर. आणि मनसे जी युती करणारे भाजपसोबत, ही युती पक्ष टिकवण्यासाठी करणार आहे. हिंदुत्ववादी पक्ष विचारासाठी करणार आहे. अत्यंत मनाला आनंद वाटला. बाळासाहेबांची शिवसेना आज मी म्हणतो उद्धव साहेबांकडे जी शिवसेना आहे ती बाळासाहेबांची शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे. आणि परत एकदा बाळासाहेबांची विचाराची शिवसेना एकत्र येईल, मोठी होईल. आणि बाळासाहेबांनी जी उद्धव साहेबांना शिवसेना सांभाळायला दिली ना, उद्धव साहेबांनी ती निश्चित मोठी करावी ही विनंती. आणि काँग्रेसच्या मांडी लावून परत बसलं नाही पाहिजे. ही काँग्रेस फक्त मतासाठी लाचार आहे. मुस्लिमांच्या बाजूने जाते. आणि परत उद्धव साहेबांनी केलं पाहिजे. बाळासाहेबांचे विचार मोठे झाले पाहिजे. बाळासाहेब हिंदुत्ववादी होते. बाळासाहेबांमुळे राम मंदिर झाले. बाळासाहेबांमुळे, ह्या शिवसैनिकांमुळे राम मंदिर झाले. अत्यंत मनाला आनंद वाटला. अत्यंत मन खुश झालं. आज मी सांगतो, राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र यायला हवं. आणि उद्धव साहेबांनी हे प्रयत्न करायला हवे. राजसाहेबांनी 2 वेळा केले. 2014 साली बी केले, 2019 साली बी केले. पण उद्धव साहेबांनी त्याला नकार दिला. पण आता उद्धव साहेबांनी आणि राजसाहेबांनी एकत्र आलं पाहिजे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबतो. धन्यवाद.